या राजवाड्यात निश्चित पुण्याई आहे, म्हणून सुद्धा संस्थान विलीन झाल्यानंतर 75 वर्षांनी हा राजवाडा अजूनही सुस्थितीत आहे. इथं लोक येत आहेत, इमोशनल होत आहेत. सईबाई साहेबांचं चित्र बघितल्यावर जास्त इमोशनल होतात. मासाहेब आणि राणीसाहेब महाराजांचं आणि माझ्या आजोबांचं चित्र बघितल्यावर खूप इमोशनल होतात लोक. दिवाळीच्या पाडव्यानिमित्त फलटण मधला मुदोजी मनमोहन राजवाडा आज फलटणकरांसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत नाईक निंबाळकर घराण्याचे वंशज रघुनाथराजे नाईक निंबाळकर आहेत. बाबा, खरं तर या राजवाड्याचं अनेकांना आकर्षण असतं. मोठ्या संख्येनं आज सकाळपासूनच फलटणकरांनी बघण्यासाठी गर्दी केलेली आहे. फलटणकर मंडळींना ह्या राजवाड्याचं आकर्षण असणं साहजिक आहे, म्हणजे शेवटी तो त्यांच्या इतिहासाचा भाग आहे. आणि हा राजवाडा पब्लिकला आम्ही कधी परवानगी मागितली तर ओपन करून देतो. आता या राजवाड्याचं म्युझियम करायचं चाललेलं आहे आणि आमच्याजवळ काही जुन्या वस्तू आहेत, काही तलवारी आहेत, काही तोफा आहेत, काही पेंटिंग्स आहेत जुने बॉम्बे स्कूल ऑफ आर्टचे, काही गाड्या आहेत, विंटेज कार्स आहेत. तर त्या फर्निचर फार सुंदर आहे, झुंबरं फार छान आहेत आणि कार्पेट्स आहेत, पर्शियन कार्पेट्स आहेत आणि चांगल्यापैकी सामान आहे युरोपियन पद्धतीचं आणि मराठा कालखंडातलं देखील काही सामान आमच्याजवळ चिलखतं वगैरे आहे. तर असं ठरलं की याचं म्युझियम करायचं आणि डाऊन मेमरी लेन म्हणून एक खोली करून त्याच्यात फलटणच्या लोकांचा देखील इतिहास छापायचा असं ठरलं. हे फलटणचा राजवाडा हे एक मानवतेचं मंदिर आहे असं मी समजतो. राजवाडा तो जरूर आहे, जी काय पूर्वीची समाजरचना होती त्यानुसार राजे राजवाडे भारतात होतेच. आता काही लोकांना ते आवडतात, काही लोकांना आवडत नाहीत, तो वैयक्तिक आवडीचा भाग आहे. परंतु गोष्ट अशी आहे की तो इतिहासाचाही भाग आहे आणि हे होत असताना माझ्या पूर्वजांना म्हणजे माझ्या आजोबांना पणजोबांना फाशीचा अधिकार होता फलटण संस्थानमध्ये. परंतु फाशी कधीच ह्या राजवाड्यातल्या कुठल्याच माझ्या पूर्वजांनी किंवा माझ्या आजोबांनी कोणालाच फाशी दिली नाही. या राजवाड्यात निश्चित पुण्याई आहे, म्हणून सुद्धा संस्थान विलीन झाल्यानंतर 75 वर्षांनी हा राजवाडा अजूनही सुस्थितीत आहे आणि वैभवात आहे. विषय सांगायचा म्हणजे हा की लोकांना त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे. इथं लोक येत आहेत, इमोशनल होत आहेत. सईबाई साहेबांचं चित्र बघितल्यावर जास्त इमोशनल होतात. मासाहेब आणि राणीसाहेब महाराजांचं आणि माझ्या आजोबांचं चित्र बघितल्यावर खूप इमोशनल होतात लोक आणि ते बघून मला असं वाटतं की म्युझियम ज्या वेळेला ओपन होईल त्यावेळेला जरी बाहेरच्या लोकांसाठी याला काही फुटफॉल येईल त्यानुसार फीज ठेवल्या गेल्या तरी फलटणच्या लोकांना मात्र फीज ठेवण्याचा कुठला अधिकार आम्हाला आहे असं मला वाटत नाही. फलटणच्या तालुक्यातल्या लोकांना किंवा फलटण स्टेट होतं ते किंवा फलटण जहागीर होती ते त्या भागातल्या लोकांना तो फ्री ऑफ कॉस्टच बघायला मिळायला पाहिजे ऑन डिमांड. आणि त्यांनी त्यांचं आधार कार्ड दाखवलं की त्यांना त्या राजवाड्यात जाण्याचा अधिकार असायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्याचं कारण माझ्या आजी आजोबांचा घोषवाक्य हेच होतं की अपत्यस्थाने प्रजाजना. माझे आजोबा नेहमी सांगायचे की राजा हा प्रजेचा पिता असतो, मालक नाही. तेव्हा ह्या संस्कारानुसार त्यांच्याच वडिलाच्या घरात त्यांना जाण्यापासून अडवणारे आम्ही कोणी होऊ शकत नाही. बाबा, साधारणतः हा वाडा कधी बांधला गेला आणि कशा पद्धतीने या वाड्यात सुधारणा करण्यात आल्या? खरं तर कुठलाही आज बरेचसे वाडे बघितले तर अनेक ठिकाणी जे आहेत ते त्याला काही ठिकाणी पडझड झालेले आपल्याला पाहायला मिळतं. मात्र कशा पद्धतीने हा मेंटेन केला गेला? हा राजवाडा मेंटेन तसा केला गेलाय, थोडंसं निसर्गाचंही आहे
की फलटणला पाऊस कमी असल्यामुळे ह्याची थोडी म्हणजे डॅमेज कमी झालेला आहे. जसा निसर्गामुळं या जुन्या वास्तूंना जे काय फुटतूट होते ती या राजवाड्याची कमी झाली. त्याचं कारण पाऊस कमी आहे आणि झाडं उगवत नाहीत आणि वास्तविक आम्ही उगवू देत नाही. मेन हे वाडे बिडे खराब होण्याचं मेन कारण हे त्याच्यात उगवणारी झाडं ती जर वेळच्या वेळेला काढली नाहीत तर राजवाडे खराब होतात. त्याच्यामुळं आणि तुम्हाला तर माहिती आहे की संस्थानं विलीन झाली, इंदिरा गांधींनी तनखे बंद केले. त्यानंतर मला वाटतं की ते योग्यच झालं, जे काय झालं ते चांगलं झालं. आणि मला काय ते अयोग्य वाटत नाही, कारण आमच्यासारखे जे लोक होते, जे पब्लिकसाठी जगणारे लोक होते किंवा सोशलिझमचं बॅकग्राऊंड असणारे लोक होते, ते तनख्यावर अवलंबूनच नव्हते. त्याच्यामुळे आमच्या काय चुलीवर त्याचा परिणाम झाला नाही. राजवाड्याच्या मेंटेनन्सवर निश्चित परिणाम झाला तसं, कारण राजवाडा पूर्वी PWD मेंटेन करत होती आणि आता आम्हाला करावा लागतो. तर ठीक आहे, आमचा आहे तर आम्ही त्याला मेंटेन करणार. तो ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टमध्ये त्याला ठेवल्यामुळं त्याच्यात वाटण्या होत नाहीत, कोणी तो विकण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही. आणि माझ्या आजोबांनी त्या राजवाड्याचा ट्रस्ट केला ही सगळ्यात मोठी फायद्याची गोष्ट झाली असं मी समजतो. नाहीतर कधी मुलींची नावं लागली असती, काही मुलींनी त्याचा भाग विकून टाकायचा ठरवला असतं तर आम्ही काही करू शकलो नसतो. किंवा माझ्या एखाद्या चुलत्यांनी किंवा माझ्या वडिलांनी जर वाड्याचा भाग, किंवा मी स्वतः, मी दुसऱ्याचं नाव कशाला घेऊ, जर माझा भाग विकायचा ठरवला असता तर मला विक्रीपासून कोणी रोखू शकत नव्हतं. परंतु आज तो ट्रस्ट आहे आणि ट्रस्टचा, पब्लिकचा राजवाडा, फलटणचा इतिहास असलेला हा राजवाडा अबाधित अनादी कालापर्यंत राहो एवढीच मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि श्रीराम प्रभूचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. आईसाहेब महाराज, सगुणाबाई साहेबांचं पाऊल त्या ठिकाणी लागलंय. अहिल्यादेवी होळकरांचं पाऊल त्या ठिकाणी लागलंय. महात्मा गांधी, नेहरू, राधाकृष्णन यांचं, डॉक्टर आंबेडकर यांचे पावलं त्या ठिकाणी लागली आहेत. निश्चितपणे मला असं वाटतं की त्या ठिकाणी पुण्याई आहे, त्याच्यामुळे ही वास्तू अबाधित राहील याची मला खात्री वाटते. किती वर्षापूर्वीचा वाडा आहे? या वाड्याचं फाउंडेशन फार जुनं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पावलाच्या खुणा त्या वाड्याच्या पायऱ्यांवर निश्चित असणार आहेत. फाउंडेशनचा वरचा राजवाडा वेळोवेळी बदलला गेलाय, परंतु आत्ता जो वाडा आहे तो साधारण 186 वर्ष जुना आहे. आणि पुढचा भाग जो ब्रिटिश काळातला भाग आहे, आणि त्यातले स्टीव्हन्स गॉसलिंग म्हणून एक आर्किटेक्ट होते, त्यांनी या वाड्याचा पुढचा भाग बांधलेला आहे. आणि मागचा भाग हा लोकल लोकांनी बांधलेला आहे. त्यात बनाजी नावाचा एक राजस्थानी का गुजराती माणूस होता, त्यांनी हा वाडा बांधला असं लोक म्हणतात. सपकाळ आणि राऊत मिस्त्री या घराचं काम करत होते, या वाड्याचं काम करत होते. आणि डिस्ले मिस्त्री पण या वाड्यामध्ये पुष्कळसं काम करतात. हिवरकर नावाची एक कुटुंब या ठिकाणी काम करतं, असं आहे. म्हणजे बाबा त्या वाड्याला 4 चौक आहेत, त्यातले 2 7 आहेत. 7 चौक दिसताना तर आता 2 दिसतात. बाकी त्याच संदर्भात काय सांगाल? आणि जो दरबार आहे कशा पद्धतीने चालायचा त्या संदर्भात काय सांगाल? राजवाड्याला चौक मी आपल्याला सांगतो. रामाचा चौक पहिला, दसऱ्याचा चौक दुसरा, देवीचा चौक तिसरा, तुळशीचा चौक चौथा, पागेचा चौक पाचवा, मुदपकाचा चौक सहावा आणि माझघराचा चौक सातवा. असे 7 चौक राजवाड्याला आहेत. आणि 7 चौकामध्ये 2 चौक आम्ही दाखवतो लोकांना, बाकीचे चौक अंडर रिपेअर आहेत. आणि तयार झाल्यावर ते पण दाखवणार. आणि सबंधच राजवाडा आम्ही म्युझियम म्हणून क्रिएट करतोय. रामराजांचं ऑफिस एका भागात होणार आहे, म्हणजे ट्रस्टचं ऑफिस, आणि त्या भागाशी काही म्युझियमचा संबंध राहणार नाही. जुन्या गाड्या वगैरे जे महाराजसाहेबाच्या काळातल्या आहेत त्या ठिकाणी ठेवणार आहे. 1924ची गाडी आमच्या जवळ एक आहे, ती 100 वर्ष जुनी आहे, तर ती त्या ठिकाणी ठेवणार आहे. आणि बग्गी आहेत, मेणे आहेत, पालख्या आहेत,
त्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी ठेवून जुन्या काळात फलटणचं कसं होतं, साहेबाचं माहेर कसं होतं, शंभूराजाचं आजोळ कसं होतं, हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसण्यासाठी ते कायम राहील असं मला वाटतं. दरबार हॉल आणि एकंदरीतच इतिहासकालीन संदर्भ, त्या संदर्भात काय सांगाल? फलटणच्या राजवाड्याचा दरबार हॉल जो आहे तो वरच्या मजल्यावर महाराजसाहेब बसायचे, ते सिटिंग रूम म्हणजे दरबार हॉल म्हटलं जातं. परंतु खरा दरबार हॉल फलटण स्टेटचा हा आता जे कोर्ट झालं शिवबाग, त्याच्यामध्ये तो दरबार हॉल आहे. तो फारच सुंदर आहे. आणि कोर्ट चालायचं ते सुरूच्या हॉलमध्ये चालायचं आणि त्याच्यानंतर हमखाशी या ठिकाणी बाबा म्हणजे आमचे आजोबा निकाल देत असत. अशी ती पद्धत होती. परंतु संबंध ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मागच्या बाजूला होती आणि हा राजवाडा राहता राजवाडाच होता. खरं तर या राजवाड्यामध्ये अनेक सरकारी ऑफिस सुरू झाले, कॉलेजेस सुरू झाले. नेमकं राजवाडाच का? इतरत्र जागा नव्हती म्हणून सुरुवात कुठं करायची म्हणून राजवाड्यातून केली गेली का? असं झालं की 1948लाच माझे आजोबा मंत्री झाले आणि फलटण तालुक्यामध्ये ऑफिसेस यावीत आणि कॉलेजेस यावीत, शाळा याव्यात, ही त्यांची मनोमनी भावना होती. आणि दुसरीकडे जागाच नव्हत्या. फलटणला काही महाराष्ट्र शासनाच्या इमारती नव्हत्या, तेव्हा आमच्याच इमारती शासनाला वापरायला दिल्या. आणि आता जिथं आता कोर्ट आहे किंवा तहसीलदार कचेरी आहे ती आमची प्रायव्हेट इमारत आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी बांधायला काढलं. आता नवीन बांधणार आहेत ऑफिस दुसरीकडं, मग त्यांना हे सोडावं लागेल. पण गंमत अशी आहे की त्यांनी सरकार नाव लावून घेतले. आमच्या आजोबांनी कुठला गिफ्ट डीड केलेलं नाही, लीज डीड केलेलं नाही, भाडे करार केलेला नाही, ट्रान्सफर केलेले नाही. तेव्हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हा शासनाला लागू आहे असं मी समजतो. त्याच्यामुळं ती इमारत देखील खाजगीच आहे. महाराजांनी मनाचा मोठेपणा दाखवून ती फलटणला उघडून दिली होती. कॉलेज फलटणमध्ये आलं त्यावेळेला त्याला जागा नव्हती. ते कॉलेज या लोकांसाठी येणं गरजेचं होतं. त्यावेळेला कॉलेज राजवाड्याच्या काही भागात सुरू झालं. पुष्कळ चौक होते, त्याच्यामुळं जागा पुष्कळ असल्यामुळे महाराजांना ती देणं काही अशक्य झालं नाही. सरकारी कार्यालय होती ती सुद्धा मागच्या भागात होती, पुढच्या भागात नव्हती. हे जे हॉल्स आहेत किंवा सुंदर जे एरिया आहे ज्या राजवाड्याचा, त्या भागात काही नव्हतं. सईबाई यांचं बालपण, त्या संदर्भात काय सांगा? सईबाई साहेबांचं बालपण त्या राजवाड्याचा जो पाया आहे, फाउंडेशन आहे, त्याच्यावर निश्चितपणे गेलेलं आहे. परंतु ह्या आत्ताच्या एक्झिस्टिंग असणाऱ्या इमारतीत सईबाई कधी वावरल्या असतील असं मला वाटत नाही. कारण त्यावेळेला ही इमारत नव्हती. ह्या राजवाड्यात एक हत्याकांड झालं होतं 15व्या शतकात. त्याच्यानंतर राजवाडा पुन्हा बांधला गेला होता असं एक होतं. पण परंतु हा राजवाडा कधीही कुठल्याही जाती जमातीला बंद नव्हता. हे राम मंदिर कधीही कुठल्याही जाती जमातीला किंवा कुठल्याच समाजाला हे कधीच बंद नव्हतं. ही बहुजन समाजाचा विचार ओतप्रोत भरलेलं हे घराणं आहे. आणि 12 बलुते आणि 6 पगड जाती याचा जो जाती समूह तो म्हणजे मराठा, हे मानून अपत्यस्थाने प्रजाजना ही पद्धत मानून जगणारं हे घराणं आहे. आमची विचारसरणी सगळी तशीच आहे आणि तेच योग्य आहे असं मी समजतो. दिवाळी असेल, दसरा असेल, मोठ्या प्रमाणात फलटणकर असतील किंवा पंचक्रोशीतून लोक जे आहेत ते फलटणच्या राम मंदिरामध्ये येतात. आज राजवाडा खुला आहे, त्या निमित्तानं किती लोक राजवाडा पाहतील असं तुम्हाला वाटते? आणि आतापर्यंत किती लोकांनी बघितलेला आहे? आता 12:30 वाजलेत आणि 12:30 वाजेपर्यंत 5-1 हजार लोकांनी तो बघितला आहे आणि अजून 5,000 लोक बघतील असं मला वाटतं. आता ही जी जागा आहे, ही जागा हा फलटण तालुक्याचा इतिहास आहे. या ठिकाणी अफजल खान ज्या वेळेला चालून फलटणवर आले होते त्यावेळेला फलटणचे राजे त्यांना जाऊन शरण गेले आणि कोळकीमध्ये माळी समाजाची कत्तल झाली. त्यावेळेला माझ्या लोकांना मारू नका, माझं शहर जाळू नका, माझ्या गावातल्या लोकांना त्रास देऊ नका, मला पकडा असं त्यांनी सांगितल्यावर त्यांना पकडलं. मग खंडणी त्यांनी 1 लाखाची वसूल केली त्या काळात आणि त्यावेळेला आम्हाला वावर हिऱ्याचे पांढरे, शेंडगे, कोकरे
आणि धायगुडे या 4 फॅमिलीजनी मदत केली होती. सातारच्या पवई नाक्यावर रूप समीर नावाचं एक दुकान आहे. त्यातले जे शाह फॅमिली आहे बहुतेक, ती मेहमनगडची फॅमिली होती. त्यांनी 40,000 रुपये आम्हाला त्या काळात उधार दिले होते, अशी नोंद आमच्याजवळ आहे. आणि ह्या गोष्टी कशा आहेत का, हा इतिहास आहे. शेवटी इतिहासाचं महाराष्ट्राच्या असं दुर्दैव आहे की ज्यांनी इतिहास घडवला त्यांनी तो लिहिला नाही, आणि तो न लिहिल्यामुळे अनेक लोकांनी त्याचं विकृतीकरण, आणि स्पेशली पुणेरी इतिहास हा बहुजन समाजाला अत्यंत मारक इतिहास आहे, या भूमिकेचा मी आहे. तेव्हा पुणेरी इतिहासाने शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टर भोवती स्वतःचे लोक गुंफण्याच्या नादात शिवाजी महाराजांच्या मुलाबाळांवर, शिवाजी महाराजांच्या नातेवाईकांवर, शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबावरच किंवा त्यांच्या आजूबाजूच्या सर्वच लोकांवर फाउंटन पेननी आघात केलाय असं मी समजतो. माझे आजोबा नेहमी म्हणायचे, फाउंटन पेन इज मायटियर देन अ स्वॉर्ड. तेव्हा ते म्हणायचे की तलवारीचा घाव एखाद्या वेळेला बरा होतो किंवा जीव जातो, परंतु पेननी केलेला घाव कायम बळबळत राहतो. अशा पद्धतीने अनेक घरांनी बदनाम केली पुणेरी मंडळींनी. त्यामध्ये नाईक निंबाळकर घराणं आहे, त्यामध्ये नाईक निंबाळकर घराणं आहे, शिर्क्यांचं घराणं आहे, पिसाळांचं घराणं आहे, अशी अनेक पालकरांचं घराणं आहे. अशा अनेक घरांनी बदनाम या मंडळींनी केली. पळपुटा बाजीराव ज्याला म्हटलं जातं, शेवटचा पेशवा, त्यांनी हा उद्योग केला याची आम्हाला त्या काळातल्या बखरींमध्ये त्यांनी हा इतिहास लिहून घेतला. बहुजन समाजाचं पुढं कार्ड चालवणारे लोक म्हणून थोडासा ह्या पुणेरी मंडळींचा आमच्यावर रागच होता. म्हणजे अनेक कुटुंबांवर होता. त्याच्यात सोयराबाईंना विलीन ठरवलं, राजाराम महाराजांना आजारी ठरवलं, विश्वास पाटील नावाच्या माणसांनी संभाजी महाराजांना दारुडा ठरवलं. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. नाईक निंबाळकर कुटुंबियांची कितवी पिढी आता सुरू आहे, आणि तिथं ट्री मॅप देखील चांगला आहे. फलटणचा हे आहे वंशावळ त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि आता आमची ही जी पिढी आहे ही 29वी पिढी आहे, आणि आमच्या पुढची जी पिढी आहे, विश्वजित, अनिकेत, सत्यजित आणि अजय आणि राहुल नार्वेकरांच्या वाईफ सरोजिनी आणि सई, अशी पुढच्या पिढीतली जी मुलं आहेत ही 29वी, आमची 29वी आणि त्यांची 30वी पिढी. असं साधारण तुम्ही म्युझियम जे आहे ते करणार आहे, साधारणतः कधीपर्यंत ते पूर्ण होईल आणि फलटणकरांना ते कधी बघायला मिळेल? म्युझियम हे माझ्या दृष्टीने 1.5 ते 2 वर्षात सुरू होईल. आणि फलटणच्या लोकांना तर ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवणार आहे. आणि आजची रिॲक्शन बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांचं जे प्रेम ह्या राजवाड्यावर आहे फलटणवाल्यांचं, फलटणच्या परिसरातलं, ते प्रेम मला नाही वाटत त्याच्यामध्ये आम्ही यावं पैशासाठी. योग्य नाही. फलटणच्या लोकांना पूर्ण अधिकार आहे हा राजवाडा बघण्याचा. शेवटी त्याच्या ज्याप्रमाणे आमच्या वाडवडिलांचं घर आहे, आमचे वाडवडील त्यांचेही वाडवडीलच होते असं आम्ही समजतो. आमच्या मातीतलीही माणसं आहेत, आमची स्वतःचीही माणसं आहेत. त्यांनी ते कायम फक्त आधार कार्ड दाखवायचं आणि म्युझियम बघायचं, फ्री ठेवायचं, त्यांच्याकडून पैसे नाही घ्यायचे. खूप खूप धन्यवाद. खरं तर फलटणचा राजवाडा कसा आहे आणि कशा पद्धतीने त्याची वाढ झाली, कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे, हे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं. याचं राजवाड्याचं रूपांतर लवकरात ते आहे ते संग्रहालयात करणार आहे, ते हे देखील रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.